पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या या गृहप्रकल्पासाठी नरसाळे आडम मास्तर गेली अनेक वर्ष जीवाचं रान करत होते. आज सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मास्तर, काय भावना आहेत? प्रचंड आनंद होता है. इतका आनंद होता है. ज्या श्रमिकाकरता आम्ही लढलो, संघर्ष केला, 13-14 वर्ष प्रयत्न केला आणि आज तो आनंदाचा दिवस आलेला आहे. आज आम्हाला दिवाळी आणि रमजानाला जेवढा आनंद होता आहे त्यापेक्षा जास्त आनंद श्रमिकाच्या चेहऱ्यावर बघत आहे. तर इतकं मोठं प्रकल्प भारतातला हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. राहिलेले 15,000 घर एका वर्षात होतील, अडचण काही नाही आहे. निधीची व्यवस्था झालेली आहे. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारचा मी आभारी आहे. अभिनंदन आहे. माझ्या भाषणामध्ये स्वतः मी अभिनंदन करणार आहे. आज हे सगळं या ठिकाणी सुंदर दिसतंय, पण समस्या देखील तेवढ्याच मोठ्या असणार आहेत. या ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या आमची आहे बँकेचं व्याज. श्रमिकाचा पगार 7-8 हजार, 1100 रुपये व्याज आणि 1000 रुपये हप्ता. तर कसं सांगणार? या ठिकाणी विजेचा प्रश्न आहे. मी सोलर मागतोय. जर सोलर राज्य शासनाने आम्हाला दिलं, वीज बिल 50 रुपये सुद्धा इथं येणार नाही. या ठिकाणी सरकारने 1% लेबर सेस आमच्यावर लादलेला आहे. ते लेबर सेस आमचं रद्द व्हायला पाहिजे. याच बाजूला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या देशातला प्रश्न, 67 लाख लोक आज रिटायर झाले असंघटित. 95 खाली पेन्शन आहे. 1000 रुपये मिळत नाही. 4 कप येत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी आजच्या काळात तुम्ही घरं देता, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्यांना लाखो रुपयांमध्ये पगार आहेत अशा लोकांसाठी देखील शहरांमध्ये घर हे स्वप्नच आहे. मात्र तुम्ही हे स्वप्न या ठिकाणी प्रत्यक्षात साकारलंय. तर याला केंद्र आणि राज्य सरकारचं अत्यंत महत्वाचं सहकार्य, मदत झालेलं. आताच नितीन करीर म्हणून चीफ सेक्रेटरी गेले, त्याने हे सगळा पट्टा रहिवाशी झोन केला. म्हणजे असे अधिकारी आम्हाला लाभल्यामुळं हा योग आलेला आहे. आता हे सगळं होत असताना जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा पक्षाने तुमच्यावरती कारवाई केली होती. आजच्या कार्यक्रमाला मात्र परवानगी दिली. अगोदर मी परवानगी घेतली, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. आणि अभिनंदन तर करावं लागेल. वस्तुस्थिती आहे ते मांडावं लागेल. ठीक आहे, पण आता आज हा तो म्हणजे विषय नाहीये. आजचा कार्यक्रम वेगळा आहे. पण तुमची विचारधारा, तुमचा आतापर्यंतचा सगळा प्रवास आणि पंतप्रधान ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष, हे 2 टोकं आहेत राजकारणातली. तर हे कसं काय तुम्ही साध्य केलं? हे मी मान्य करतो. हे कदापि 2 टोक एकत्रित होत नाही. परंतु कुठंतरी माणुसकी त्यांची उफाळून आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वतः पंतप्रधानांची मग पुढे महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा. आज आता जवळपास 89 वय आहे. आता माझं वय 79 होऊ लागलेलं. आता मला काय अपेक्षा? मरेपर्यंतच्या चेहऱ्यावर तर एक दिवस, मरेपर्यंत एक दिवस लाल किले पर लाल निशान, मांग रहा हिंदुस्तान. क्या बात आहे. तुम्ही सगळा मास्तरांचा संघर्ष पाहिला, त्यांना साथ दिली. आज हा सगळा दिवस येईल एक ना एक दिवस, ही अपेक्षा होती. या अपेक्षेतूनच सगळा संघर्ष सुरू होता. मला पूर्ण विश्वास होता, कारण ह्यांनी एकदा हातात घेतलेलं काम पूर्ण करतात. आणि त्यांना जिद्दी खूप आहेत. गरिबांबद्दल कळवळा, प्रेम, कष्टकऱ्यांबद्दल. कारण आयुष्य त्यांचं हे कष्टकऱ्यांमध्येच गेलेलं, कामगारामध्येच गेलेलं आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच यश मिळणार हे मला अगदी खात्री होती. आज जेव्हा लोक येतात तुमच्याकडे हे सगळं घर सगळं पाहून, काय म्हणतात तुम्हाला, काय बोलतात तुमच्याशी? काय अगदी देवासारखं मानतात त्यांना. अक्षरशः म्हणजे त्यांच्या इतके आशीर्वाद आहेत त्यांचे, गरिबांचे. त्यामुळे त्यांची आज तब्येत पण चांगली आणि व्यवस्थित ते काम करू शकतात. मास्तर, आणखी काय तुम्हाला करायचंय, आणखी काय साध्य करायचंय असं वाटतं तुम्हाला? तर हे 15,000 घरं या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात मोठं माझ्या पुढे चॅलेंज राहणार आहे, या शहरातल्या तरुणाच्या हाताला रोजगार कसं मिळेल ते मिशन मी चालू करणार आहे. आणि नुसतं मिशन नाही, संघर्षही राहील, रचनात्मक कामही राहील. लालबावट्याच्या
तुम्हाला आज शब्द देतो, 3 वर्षाच्या आत या ठिकाणी 5,000 तरुणाला मी काम दिल्याशिवाय गप्पा बसणार. वा. वयाच्या 79व्या वर्षी नरसया आडम मास्तरांचा हा विश्वास आणि त्यातून त्यांनी दिलेला हा दावा. या ठिकाणी भारतातला सगळ्यात मोठा गृहप्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित होतोय. मात्र त्या पाठीमागे मेहनत आणि पाठपुरावा आहे तो नरसया आडम मास्तरांचा. या गृहप्रकल्पाच्या निमित्ताने 2 टोकाच्या विचारधारा, डाव्या आणि उजव्या, या ठिकाणी एकत्र आल्यात. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.